याचबरोबर आता 7वा मुद्दा सांगतोय, हे झालं त्यांचं. मी भांडलो मायबापा कोणासाठी? मराठ्यांसाठी. मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो, राजकारणी मराठा असो, नोकरदार मराठा असो, व्यावसायिक मराठा असो, शेतकरी मराठा असो, कष्टकरी मराठा असो, गोरगरीब 6 कोटी मराठ्यांसाठी मी भांडतोय. मी बोललोय नेत्याला, राग आलाय मराठ्याच्या नेत्याला. का आला? आमच्या नेत्याला कमवून बोलला. तुझा नेता आहे का जात आहे? तुला नेत्याने जवळ कम केलंय माहिती आहे का? ह्या गोरगरीब मराठ्याने तुला मतदान केलंय, तू आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केलंय तुला. आज सगळ्यांची जबाबदारी, सगळ्या आमदारांची. तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतं, अधिसूचना तुम्ही काढली ना, तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे, तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठ्याच्या आमदारांना आणि मंत्र्यांना, की तुम्ही अधिसूचना काढली ती द्या, मग ते कसं काय अडवून करतात बघू. मग मी सुद्धा कानाला धरला असतं की माझी चूक आहे, गुन्हे मागं घेऊ म्हणले होते, तुम्ही मागं घ्या, मग तो कसं काय अडवून करतो बघू. मी तुमच्या पुढं कानं धरले असते. धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो. आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होता, तू कर. उलट करताय तुमच्या स्वार्थासाठी गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघालात तुम्ही. माझी मराठा समाजाला विनंती, एकजूट फुटून देऊ नका. तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही, मग मरण पत्करत. आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जाऊन मरायला तयार, पण मी हटायला तयार नाही मराठ्यांना. यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळे स्वारींनी जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण शांततेत. कुठंच राज्यात शांतता आपल्याला पसरू द्यायची नाही, ही माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे. पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांततेत तुम्ही लाखानं करोडोनी एकत्र आले, हे सरकारला द्यावंच लागणार. हे 7-8 दिवस 5-6 दिवस काय करतात आपण जरा शांत चित्ताने बघू. ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय. मी शेवटचं एवढंच सांगतो, एक 7-8 दिवस शांत बघा हे काय करते. सायलेंट राहा महाराष्ट्रातले करोडो मराठी. फक्त आमर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन चालून दे आणि शांत बघा कोणचा आमदार, कोणचा मंत्री, गृहमंत्री काय करतोय, काय षडयंत्र करतोय, आंतरवालीवर काय दडपण आणायला लागलेत, कशामुळे आणायला लागलेत. शांत माइंड ठेवा. आपण आपल्या शेतात, आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत. तुम्ही शांत चित्ताने एकदा बघितलं, एक 5-7 दिवस 7-8 दिवस शांततेने घ्या जरा. एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे. फक्त बघा आणि सगळ्यांनी ईमेल करायच्या मागा लागा. मराठ्यांवरची आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली दडपशाही थांबवा. आणि आता शेवटचं सांगतो, काल DYSP साहेबांचं अंबडचे ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही. त्यांना एक विनंती आहे आणि जालन्याच्या SP साहेबांना सुद्धा विनंती, शेवटची. गृहमंत्री जाणून बुजून करतोय, तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका. तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका. ते शांततेत आंदोलन आहे. आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा. शेवटचं सांगणं आहे माझं आज आता. आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगणं आहे, असलं रडकं खेळायचं नाही. जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या, पण असलं रडकं खेळायचं नाही. आणि गोरगरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दडपशाही आणायचं नाही. मराठे सहन करायचं तर सहन करतील. मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. आणि शेवटचं सांगतो, नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. लाट अंगावर घेऊ नका. तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. अटक शब्द सारखं वापरता तुम्ही, तुम्हाला अटक होणार आहे का तसं दिसतंय का? काय तसं काय पोलिसांची चर्चा झाली काय? नाही, पोलिसांची चर्चा नाही, दिसलंय नाही. परंतु एकूण जो अंदाजा दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा, षडयंत्र रचणं, ट्रॅप रचणं, कालचा प्रयोग, काय गरज होती करायची? आम्ही का मुंबईत चाललो होतो का आधी नाही. तुम्ही तारीख बदलिली गृहमंत्र्यानं, कोर्टाची आमची 13 मार्च होती, अलीकडे घेतली. दुसरं सांगतो, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा, तुम्हाला अधिकार आहे. रस्ता रोको शांततेत झाली, गुन्हे का दाखल केले. तिसरी गोष्ट, 10% घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय? मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षण, यांना वाटतं यो बिल आणि बदलत आणि मराठ्यांचं घाट करीत, ते आरक्षण टिकणार नाहीये. आत्ताच लोक कोर्टात गेले, माझ्या मराठ्यांच्या पोराचं वाटळ होय. त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचंच पाहिजे. मी अटक ते 100% मला करणार आहेत, कारण मी शेतकऱ्याचं पोरग आहे. हे मायबाप आहे, सरकार म्हणजे मायबाप. मी शेतकऱ्याचं पोरग आहे, गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. माझ्यासाठी यासाठी असती होय.
माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असती का? अटक करा, याच्यावर गुन्हे दाखल करा. काय केलं असं? हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे होतं तुम्ही. तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना, मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार. तुम्ही आम्ही 6 महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून. मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत. मराठी घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत. लक्षात ठेवा तुम्ही. हे बघतायत मजा तुम्ही काय काय करायला लागलात. आणि मराठ्यांना मजा बघा 5-7 दिवस यांची. 10% आरक्षणाची अंमलबजावणी आजपासून सरकारने सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये 11,000 शिक्षक भरती सुद्धा सरकारने केलेली आहे. तर तुम्ही म्हटलं होतात की आरक्षण भेटल्याशिवाय नोकर भरती करायची नाही. त्यांनी आरक्षण दिलं, त्यानंतर नोकर भरती सुरू केलेली आहे. त्या नोकर भरतीचा सुद्धा आता मराठा समाजाला फायदा होणार आहे. मी सांगतानाच सांगितलं, पहिल्यांदा बी सांगत होतो, आज नाही. ते नाकारलेलं नाही आम्ही. ते बी ह्याच आंदोलनाने दिलेलं आरक्षण. पण ते टिकणार हे का आम्ही पहिल्यापासून विचारतोय त्यांना. ते ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का? कारण ते चॅलेंज केलंय. आता त्याची याचिका दाखल झाली. थोड्या दिवसात त्याची आता मराठ्यांच्या विरोधात जी याचिका करतायत ती तारीख पडणार आहे. ते आरक्षण पुन्हा मराठ्यांच्या पोराचा घात करणार आहे. त्याच्यासाठी आमचं आहे ते द्या असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय ते घेतील ना. आमचा कुठे विरोध आहे त्यांना. पाटील साहेब, मुख्यमंत्री बोलताना असं देखील म्हटले होते की आम्ही ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या भरून काढल्या आहेत, मात्र आरक्षण टिकणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळं नेमकं आपल्याला कशामुळे वाटतंय की हे आरक्षण टिकणार नाही? नेमकी कारण तरी आम्हाला सांगावी. नाही, हे सरकारला माहित नाहीत ना. मी का सांगावं? त्यांच्याकडे काय अभ्यासक नाहीत काय? सांगितलंय मी सांगायचं त्यांना. आता वेळोवेळी त्याच्यात कुठे वेळ घालायचा आपण. दिलंय ते आता. पण ते आरक्षणात 13% होतं ECBCचं. त्याच्यात आणि याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. याच्यातले खूप रूल तोडलेले आहेत त्यांनी. खूप साधे विद्यापीठं ठेवलेत. इंजिनिअरिंगला, मेडिकलला त्याच्यात काही त्याच्यापासून फायदा नाहीये. मग मोठ्याल्या शिक्षणात नाही. मग आम्ही EBC मध्ये बसतोय. अशा ठिकाणी दिलंय ते आरक्षण. मग तर आम्ही EBC मध्ये बसतोय ना. तुमच्या आरक्षणाची काय गरज आहे? आमची मागणी OBC आरक्षणातून आहे आणि सगळे सोयरे शब्द तुम्ही घेतलेले ते आम्हाला पाहिजे. आणि त्याच्यापासून मी तसं बरं हटू शकत नाही. जेल भोगायला तयार आहे, सडायलाही तयार आहे त्याच्यात. पण मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत. सुटून बी आलो तरी सरकार कोण आरक्षणच घेणार. पाटील, 10% आरक्षणासंदर्भात पेपरमध्ये बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरात जाहिरातबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री नमस्कार करतात. मग त्याचा अर्थ काय धरू मी? मराठ्यांसाठी काय काय केलं? हा, अच्छा, हा, तसा उल्लेख आहे. मराठ्यांसाठी काय काय केलं? गृहमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता, महामंडळ दिलं म्हणता. जरा पोराला विचारून बघा खाली किती जाचं काठी आहेत. त्याचं कर्ज होत आहे का? त्याला किती जाचं काठी आहेत? त्याचं ते पैसे आहेत का? तो बँकेत दाखव, स्टेटमेंट दाखव, आमकं कर, तमकं कर. आता त्याजवळ पैसे, तर तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे? काय गरज आहे? इतक्या जाचं काठी त्याच्या घ्या. जरा खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला. दुसरं, सारथी दिली ना, सारथीचे पोरं आत्ता आरडत येत. आत्ता टाव फोडीत येते. आणखीन उपोषणला बसलेले हजारो पोरं आहेत. आणि तुम्ही हे 2 भूषण सांगायला लागले. बाकीच्याला नाही दिले का महामंडळ? तुम्ही महाज्योती बार्टी तार्टी नाही का? आम्ही म्हणलो का हे कशाला ओपन केलं? बाकीचे महामंडळ आहेत, आम्ही म्हणलो कशाला दिले? आणि हे दिलं तर सांगायला लागलात. बाकीच्याला आरक्षण दिलं, आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतोय आम्ही. बरोबरी करा, समानता. ते येवल्याचा म्हणत असतो समानता पाहिजे. समानता करा. मराठ्याला फसू नका. काय काय दिलंय ती जाहिरातबाजी करू. मराठी आता हुशार आहेत आणि तुम्ही किती फोडा. मराठ्यांचे आमदार त्यांचं नाविलाज आहे म्हणून ते लढतायत. त्यांच्या खालचे कार्यकर्ते मराठ्यांचे जे आहेत ना, त्यांना वाटतं योग्य आहे आपल्याला एकदा आरक्षण मिळालं म्हणजे आपले लेकरं मोठे होते. नेता काय आपल्याला मोठं करणार नाही असं त्या आमदाराच्या खालच्या कार्यकर्ते म्हणतात. हे 2 दिवसाच्या माझ्यापर्यंतच्या प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकत असलात ना हे मीडियातून, तर तुम्हाला जाहीर सांगतोय मी की आमदार मंत्री जर सोडले तर खालचे म्हणतात आमच्या लेकराचं कल्याण होईल, मोठा झाला तर आमचा तो नेताच होईल, आरक्षण मिळालं आमचे लेकरं तरी मोठे होते. पण आम्हाला मानता येत नाही तसं. समजून घ्या. आणखीन तरी लाट घेऊ नका मराठ्यांची नाराजीच्या अंगावर. मी आणखीन तुमच्याच हिताचं सांगतोय. तुम्ही माझ्यावर एवढे षडयंत्र असले तरी पण तुम्हाला जर यातून शहाणपणीत असलं, मायबापाची भूमिका बजावत असलात, तर या प्रेसच्या माध्यमातून हे संदेश घ्या. आणि ते किती फुटले तरी मराठ्यांनी त्यांना मराठी विरोध ठरवलाय आता त्या आमदारांना. कारण त्यांना मोठं गोरगरीब मराठ्यांनी केले.
आणि ते काय बोलायला लागले हे मराठ्यांनी ऐकलं. ते म्हणते ह्यो जरांगे पाटील आमच्या नेत्याला बोलला. अरे तुमच्या नेत्याला बोललो पण तुमच्यासाठीच बोललो ना, आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना, तुम्हाला थोडं बोललोय. उलट तुम्ही जातीकडून बोलायला पाहिजे. जातीकडून नाही बोलायचं तर नेत्याकडे जायला पाहिजे, म्हणायला पाहिजे हे द्या, ती कसा बोलतो मग आम्ही बघतो. मी बी कानाला धरीन. मग मोगमत तुम्ही जात दिली सोडून आणि लागला तर बराळायला नेता नेता करीत. मी नाही हटत. तुम्ही म्हटले होते दौरा काढणार आहे, कधीपासून तुमचा दौरा असणार आहे? मला बरंच लागणार ना, थोडं 1-2 दिवस बरं लागलं की निघतो. थोडं मला चालता आलं पाहिजे एकट्याला. 2 जण धरून म्हणल्यावर मी पडायचो तिथं गर्दीत. माझा मायबाप समाज मला लेकरावानी प्रेम करतोय माझ्या. हो मी हे ठासून सांगतो. मी इकडं दवाखान्यात येत, ते तिकडं परेशान आहेत सगळ्या महाराष्ट्रात. मला तसे निरोप आहेत. माझा मायबापलाही समाज प्रेम करतो. मी एकदा जर लोकात गेलो तर लोक भेटायला आले तर मला उभा राहता आलं पाहिजे. त्यांना सहन होणार नाही ते मला तसं बघून. म्हणजे मराठवाड्यात काढणार आहेत की मग राज्यात, मराठी राज्यात येत आणि सगळे ओबीसी बांधव गावखेड्यातले सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत येतं. मी खाली नाही जातीवाद करत, वर बी नाही करीत. मी मराठ्याचा चुकला तरी त्याला ही ग्रामीण भागात सहज बोलू नये. काय तू का मराठ्याचा आहे का, तू का अमक्याचा आहे का, हे सहज बोललं जातं. मी शेतकऱ्याच पोरग आहे, एखादा शब्द जातो बी. मी त्याला एकट्याला बोललोय, ब्राह्मण समाजाला नाही. मी सांगताना सांगितलं इथून तिथून. आणि माझ्या मनात द्वेष असता ब्राह्मण समाजात तर परळीचे बांधव आले होते माझ्याकडे. परशुरामांचा कार्यक्रम होता मोठा प्रतिष्ठानचा. त्यांनी सांगितलं भाऊ आपल्याला थोडं रास्ता रोकोच हे करायला लागतं. सगळ्या मराठ्यांनी सांगितलं साथ द्या. बंजारा बांधव आले होते, ते म्हणले नाशिकला आमचा मोठा देवीचा कार्यक्रम आहे. म्हणलं पुरा रस्ता मोकळा करायचा. मी सांगितलंय संत रोहिदासांची जयंती होती, ते बांधव आले. म्हणलं पुऱ्या मराठ्यांनी त्याच्यात सामील व्हायचं. आणि त्यांचं जर रॅली रस्ता रोखून आली तर रस्ता रोख बाजूला करायचा आणि त्यांना रस्ता द्यायचा. जातीवादी नाहीये, खालचे लोक आमचे आहेत. तुमचा का ठेका घेतला का आणि त्याचा आम्ही आमच्या जीवावर मोठं झालं आणि त्याचा का जुटून आमच्यात. पाटील साहेब, गेल्या अनेक दिवसात ज्यावेळेस सरकारशी तुमचं बोलणं सुरू होतं त्यावेळेस बरेच मार्ग निघत होते आणि एवढा संभ्रम निर्माण नव्हता झाला. तर संवाद बंद झालेला आहे. दोन्ही बाजूंनी काही मागणी एकमेकांकडे पोहोचत नाही. तुम्हाला काय वाटतं याच्यातून काय तोडगा वगैरे निघू शकतो किंवा काय मार्ग निघू शकतो यावर? नाही मी कसं काय सांगू त्यांना. ते नेत माझ्या विरोधात आता खूपच आमदार उभा केलेत, मंत्री उभा केलेत, एक टोळकच उभा केलंय. आणि ते संस्थाच आणल्यात माझ्या विरोधात चौकशाला. कर हो ते दूध का दूध पाणी पाणी, अटक करा, नामकं करा, गुन्हेच काय दाखल करायला लागले, नाटकच कशाला नाराजी घेता. त्यांनी मायबाप आहे ना, मायबाप आहे ना, एक शेतकऱ्याचा पोरगा गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी लढतंय ना, त्यांनीच म्हणायला पाहिजे चला बघू बरं चर्चा करून आपण काय तोडगा निघतोय का. तुम्ही यायचंच नाही ना, आम्ही कसं काय चर्चा करायची. 17 दिवस झालं बसलोत आम्ही. आलात का तुम्ही? तुम्हाला वाटतंय ना मराव ह्यो असाच माझा मायबाप समाज मला मरू देईल? तुमचं गैरसमज काढून टाका. त्यांची तयारी तर पाहिजे का. आम्ही बळत म्हणा ये इकडं परत म्हणते भ्याला मागं सरकारला. त्यांची तर तयारी पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे दिल खुलासपणे, हो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. दिल खुलास सांगितलं पाहिजे. इतक्या दिवसात आम्ही सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करणार आहे. बघतील माझे मराठी काय करायचे, वेळ द्यायचा करायचा. संवाद झाला पाहिजे. त्यांना करायचाच नाहीये, त्यांना मला गुतवायचंय. त्यांना वाटतं ह्यो काटा आहे, ह्यो संपला की आपलं जुळतच नाही, मग तर बिघडलं. सांगू ऐकत असला तर आणखीन एकदा ऐका. तुम्ही यासाठी नेमली आणि पुरे मराठीच रोष पूर्ण झाले. पुरे अटक केले ना, पुऱ्या महाराष्ट्रात पांढरं दिसणार. इथून तिथून नुसते मराठी बसलेले करोडात, भयानक मराठी बसलेले दिसणार तुम्हाला. सगळे भूक हडताळच होणार. मराठीतच सांगतात. मी विनंती करतो त्यांना नका करू. तुम्ही फक्त बसायचं तर शांततेत बसा, नका करू. त्यांना संवादच नाही करायचा. सरकारने समाजाचं पाऊल उचललं तर तुम्ही तयार आहात? अरे आम्ही कोणत्या दिशे नाही म्हणलेलं नाही. चला शब्द आहे तुम्हाला आमचा, कोणत्याच दिशे नाही म्हणलेलं नाहीत आम्ही. सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलेलं नाही आणि तोडगा काढू नये. आम्ही हमेशाच म्हणलो ना उपोषणात सुद्धा, तुम्ही या आणि चर्चा करा, तोडगा काढा. आताही तुमच्या प्रश्नाला तेच उत्तर दिलंय. तुम्हाला चर्चेलाच यायचं नाही, तोडगा कसं काय निघ. या तुम्ही चर्चेला, सांगा इतक्या दिवसात आम्ही सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करणार आहे. बस का आता? या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 मंत्री आहेत. कुणाला तुम्हाला संपर्क केलाय यामधून? नाही एकानी बी नाही, एकाही मंत्र्यांनी केला नाही. आता काय असतं बरं का, सगळी एकजूट झाली मराठ्यांच्या विरोधात, त्याच्यामुळं येणार नसतील. शेवटी आता मराठ्यांची त्यांना गरज नाही, गोरगरिबांची. ते मंत्री आमदार होऊन बसलेत आता.
चलो धन्यवाद. SIT ची काही नोटीस बिटीस झाली काही घरी काही चौकशी आपल्या नोटीस येईलच ना तुम्हाला चौकशी संदर्भात? नाही पुढे घेऊन जा ना. ते भेणार माणूस असला ना तो इकडे तिकडून निघून जातो. ते म्हणतो चला इकडे दार उघडा तिकडे दार उघडा आपलं सटका इथंच आहे. आणि इथून सुट्टी झाली का अंतरवाली ती. आणि अंतरवालीत नसलो तर समाजाच्या दर्शनासाठी जाणार आहे चर्चा करायला. चलो धन्यवाद भाऊ. एक प्रश्न मांडेल. तुमच्या विरोधात मुंबईमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. शिवसेनेच्या एका कार्यकर्ते शिवसेनेचे एका कार्यकर्ते करू द्या. माझी काही चूक गुन्हा नाही. काय दाखल झालेला आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जातीवादी शब्द वापरले म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि राज्यभर असे गुन्हे दाखल होऊ शकतात. आम्ही सुद्धा करत येईल ना. नाही पण त्या- तसं नाही येते प्रकार. तुमच्या विरोधात तक्रार नाही ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून तुमचा व्हिडिओ शेअर केल्यावर जो शेअर करणार आहे ना त्याच्यावरती तो गुन्हा दाखल झालेला आहे. पण जो बोललाय त्याच्या विरुद्ध तक्रार झाली. तुम्ही बोललेला आहे. ठीक आहे ना. न्यायालय मला न्याय देईल. पण आम्ही सुद्धा 6 महिने त्यांनी आम्हाला फसवलंय. जेवढे मंत्री व्यासपीठावर आले होते 6 महिन्यात, जे अधिकारी आले होते, जे OED आले होते, सगळ्यावर मराठी गुन्हे दाखल करणार आणि करोडोच्या संख्येनं करणार. आम्ही करणार. मग सुट्टी कोणालाच नाही. न्याय सगळ्याला सारखा. तुम्ही सुद्धा आमच्या आई बहिणीचं त्यावेळेस अपमानच केलेला आहे. हो आमच्या सुद्धा माता मावल्या सगळ्या तुमच्या विरोधात गृहमंत्र्याच्या आणि त्यांच्या विरोधात तक्रारी देणार आहे. नक्की देणार आम्ही सुद्धा. तुम्ही एकदा फक्त पाऊल उचलून बघा. आम्ही आधी नाही करणार. तुम्ही पाऊल उचललं की आम्ही सुरू केलं. पाटील साहेब कोर्टाने तुम्हाला सांगितलं शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याची तुम्हाला परवानगी दिलेली आहे. मग तुमचा मंडप त्या ठिकाणी काढला जातो. तुम्ही कालपासून आरोप करता. मग तुम्ही कोर्टात दाद मागणार का? कारण कोर्टाने तुम्हाला शांततेत आंदोलन करायला परवानगी दिली. हे बघा मान्य न्यायालयाने जे आम्हाला सांगितलं ते आम्ही प्रामाणिकपणानं केलं. त्यांचा झालेली नाही शब्द मान्य न्यायालयाचा उपोषण साखळी उपोषण शांततेत सगळं केलं. त्यांनी आता म्हणजे पुन्हा एकदा सांगतो DYSP साहेबांनी खांबे साहेबांनी शब्द दिला आम्ही हात लावणार नाहीत. त्यामुळं तोपर्यंत आम्ही ऍक्शन काहीच घेणार. त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही DYSP साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवणार. आम्ही सुद्धा काही करणार नाही. फक्त त्यांनी जे लोक उचलायचं सुरू केलं ना ते बंद करावं. आजपासून ते बंद करावं सगळं त्यांनी. आता मला उद्या हे ऐकायला यायला नको की लोक उचलले. तुम्ही ही दडपशाही बंद करा. आंतरवाली सह महाराष्ट्रातली सगळीच. आणि गोडी गुलाबीने याच्यातून मार्ग कसा काढता येईल ह्याच भानगडीत पडा. सरकारच्या हातातून संधी गेलेली नाही. समाजाचा रोष अंगावर घेऊ नका. सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा. हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. आणखी प्रश्न आहे. राजेश टोपेंवरती 2 दिवस झाला आरोप सुरू होते. शरद पवारांनी राजेश टोपेची बाजू घेतली आणि शरद पवार म्हणतात की आंदोलन सोडवण्यासाठी सरकारची राजेश टोपेनी मदत केली. आता कुणी कोणाची मदत केली असं शरद पवार हा ना त्यांना माहिती. मला तर काही विचारलं नाही कुणी. त्यामुळे त्याचं उत्तर मला देता येणार नाही. पण एक सांगतोय त्याच्यातलं की सगळेच येत होते पुरेच अख्खेच. मग कोण कोणाला आणत होते ते तर मुख्यमंत्री साहेब सगळं चालते. टोपे साहेब एकदा ते तर दोघं जेवले बी जणून म्हणते एका जागेवर. मला काल माहिती मिळाली. मग तुमचं जमतं आणि तुम्हाला काही नाही साधलं की उगा आरोप करायचे एकामेकावर. तुम्ही तुमच्यावर आधी म्हणले शिंदे साहेबांनी बसले हे आंदोलन, नंतर म्हणले पवार साहेबांनी बसलं, नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबांनी बसलं, नंतर म्हणले बच्चू कडू भाऊन बसलं, नंतर म्हणले राज ठाकरे साहेबांनी बसलं, नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबच आहे त्याच्या मागं. नाही म्हणले. नंतर म्हणले अशोक चव्हाणच आहेत. ते तर सोडून दिलं. म्हणले नाही बाळासाहेब थोरात आहे तुम्हाला मिळत नाही म्हणे. मग सगळं सोडून दिलं. म्हणले राजू शेट्टी का काय की अरे तुम्हाला काही मेळ आहे का नाही का. नंतर तर म्हणले देवेंद्र फडणवीसचाच पुरा हात यायचा आणि सगळे सोडून दिले. म्हणले आतून कोणाचाच हात नाही फक्त अजित पवारचा. बघा कार्यक्रम यांचा. अरे गोरगरीब समाजाने आंदोलन उभा केलेलं आहे. भानगडीत नका पडू. काही हाताला लागणार नाही. SITच्या नाही आणि पोलिसांच्या नाही, गुन्ह्याच्या नाही. तुमच्या हाती एक लागू शकतं. मराठ्यांचा रोष आणि मराठ्यांना तुम्ही असं केलं म्हणून बाकीच्या जाती म्हणणाऱ्यात हे आपल्याला सुद्धा असंच करू शकतात. एवढा रोष पत्करायला लागेल. ह्या भानगडीपेक्षा आजची प्रेस प्रामाणिकपणाने जर ऐकत असाल तर तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. तुम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी करून नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठी शांत चित्ताने ऐकत आहेत.
काय करताय तुम्ही? झोपलेले नाहीत, खचलेले नाहीत आणि घाबरलेले सुद्धा नाहीत. तुमच्या आंदोलनाला एवढे दिवस मोठा प्रतिसाद पाठिंबा मिळतो आहे, पण या सगळ्या 2-4 दिवसापासून तुमची वक्तव्य त्याच्यानंतर सरकारनं स्थापन केलेली SIT किंवा सरकारनं एक वेगळं पाऊल टाकलंय, सरकार संवाद साधत नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या याच्यावर काही परिणाम झालेला दिसतोय का? एवढा बी नाही. या आजचे दिवस चालन काढून बाहेर जाऊन येऊ का? बघा मराठी लवखंडच लगेच हटूच शकत नाहीत. फक्त मी सांगणार नव्हतं पण सांगितलंय तुम्हाला. मराठी शांत चित्ताने ऐकतेत. कोण काय करतोय, कसं जरांग्या पाटलावरती षड्यंत्र रचायला लागलेत आणि आपल्या गोरगरिबाला आरक्षण मुद्दाम कसं द्यायचं नाही, कसं मुख्यमंत्री गृहमंत्री एकत्र झाले, त्यांनी मराठ्यांचे आमदार आपल्या विरोधात कसे बोलायला लावले, कोणचा आमदार आणि मंत्री बोलतोय हे मराठी बघतायत. मला हे मीडियाच्या बांधवाला सांगायचं नव्हतं, पण तुमच्यावर माझा लय विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. सत्य आणि माझ्या पोटात राहत नाही, मी बोलून टाकतो. मराठी शांत चित्ताने बघतेत. मला इथं तुम्ही रोज बघतात, तरी बी इथं पोलिसांना सुद्धा विचारा, 7-10 हजार लोक रोज येत भेटायला. आणि मी काय वाईट करतोय समाज मायापासून लांब जायला? मी काय माया स्वार्थासाठी काही बोललोय? समाजाला 6 महिन्यापासून फसवायला लागलात म्हणून समाजासाठी बोललोय. मी काय समाजाच्या विरोधात बोललो? समाज कशामुळे लांब जाईल माझ्यापासून? आणि समाजच माझा मायबाप आहे, तीच शक्ती आहे माझी. आणि मी कोणाच्या जोरावर लढतोय? त्यांचेच लेकरं मोठे व्हात म्हणून. 1 इंच मागे जाणार नाही. ते केशीला भेट नाहीत, ते सरकार काय दडपशाही करतं याला भेट नाहीत. ते 5-7 दिवस शांत चित्ताने बघणार आहेत हे काय करते. शेवटी यांनी केलेल्या दडपशाहीचा अंत होईल. ते विरोधी पक्षांबद्दल तुमचं काय मत आहे? कारण विरोधी पक्षातले लोक जे आहेत पूर्वी तुमच्याकडे यायचे, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरद पवार असतील किंवा इतर सगळे नेते, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, त्या तुमच्या आंदोलनाबद्दल सध्या काहीच भूमिका घेत नाही. तुम्ही म्हणताय तुमची दडपशाही सुरू आहे, त्या दडपशाहीबद्दल सुद्धा ते काहीच भूमिका घेत नाही. विरोधी पक्ष का दखल घेत नाही? काय काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल भूमिका काय? त्यांचे त्यांनाच माहीत, आपल्याला नाही सांगता येणार ना. त्यांचं त्यांनाच माहीत. पण सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेकराच्या बाजूने आहेत आणि आंदोलनाच्या बाजूने आहेत. कारण मी ह्या समाजासाठी मरायला निघालेलो आहे, त्यामुळं ते मला इंचभर सोडू शकत नाही. किती केस झाल्या काय झालं तरी पण विरोधी पक्षांची जबाबदारी असते आहे ना. मी बी म्हणतोय ना, न्याय मंदिर तेवढंच असतं ना. का करत नाही? न्याय मंदिराची लाईट गेली वाटतं, इन्व्हर्टर नाही वाटतं त्यांनी, चार्जिंग नाहीत. ते गोरगरिबाला न्याय द्यावा नाही वाटतं त्यांना धवशील असं रातची. अरे हे लय अवघड कार्यक्रम आहे. मी म्हणूनच सांगतो, सरकारनं गृहमंत्र्यांनी गलत ठिकाणी हात घातला. हो खरं सांगतो तुम्हाला. आणखीन बी मी मागं सरकारणारातला नाही, भेनारातला नाही. ते बिचारे त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते गप्प बसत असतील. तुम्हाला एक सांगू, मी एक क्लिप ऐकली. बाळासाहेब थोरात साहेब बोललेत आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणते असं बोलल्यावर कसं जमन, आणि तुमच्याबद्दल जर असं कोणी बोललं तर सगळ्या हात आधी देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजून. एक जण बोलत होता, केला ना मोकळा नोटीला बाजूला. म्हणजे समजून घ्या, ही आयडिया आहे स्वतःची बाजू मारून न्यायची. आणि गृहमंत्री इतकं चतुर माणूस आहे, त्यांची बाजू मारून नेऊस तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस, सगळ्यांचा, जसा मराठ्यांचा आतापर्यंत केला. इतका चतुर माणूस, अति चतुर. पक्षाच्या नेत्यांना, आमदारांना ईडीची भीती वाटते म्हणून बोलत नाही. त्यांना वाटत याच्या मागं लावली म्हणजे आपल्या मागं लागायची. पण मी वेगळा आहे. तुम्हाला आणखीन सांगतो, मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना शाने व्हा, गलत ठिकाणी हात घातला. तुमचे दडपण भीती निघून जाईल लोकांवरची, काय झालं नाही म्हणून. मी इतक्या टोकापर्यंत जाईल शांततेत. मी मरल पत्करीन, पण समाज तुम्हाला पिढ्यांना पार कधीच माफ करणार नाही. ही तुमच्या वाट्याला भोग येणार, लक्षात ठेवा. धन्यवाद. नाना पटोले हे विरोधी पक्षातले लोक हे तर तुमच्या विरोधात स्टेटमेंट देतात. ते काय लय मेळ पांगलेला आहे मराठ्याच्या बाबतीत. मराठ्यांना काही द्यायचं म्हणलं कुणीच बोलत नाही मराठ्याकडून. आता विरोधी पक्षनेत्याला जात नसती, विरोधी पक्षनेत्याला जात नसती, पण आता ते जात बघतेत वाटतं. ते त्यांचा शिक्का बघा ना. आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे, प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा. जिथं अन्याय होतो
तिथं आवाज उठवायचा. हा, वैचारिक मतभेद असू शकते, वडंटीवार साहेबाचे आमचे वैयक्तिक असतील बी वैचारिक मतभेद, परंतु जिथं अन्याय वाटला, असे मोठमोठाले प्रकरणं करायला लागलेत, दडपशाही मराठ्यावर करायला लागली, तर त्या न्यायमंदिराने आवाज उठवला पाहिजे. म्हणजे मराठा समाज ध्यानात ठेवत असतो. कोणचा आमदार जात कोणची का असाना पण आपल्या बाजूने बोललाय, मराठा आमदार हे दडपशाहीबद्दल बोललाय, हे ध्यानात ठेवत असते. तुम्ही सगळे गप्प बसले ना, याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून आहेत. शेवटी जनता आहे मालक. थोडे दिवस आहेत आणखीन, जनताही बघणारच आहे. परंतु सरकारला सांगतो आता शेवटी की तुम्ही मराठ्यांचा अंत बघू नका आणि मराठ्यांवरची दडपशाही थांबवा. तुम्ही मार्ग गोडी गुलाबीने कसा काढता येईल ह्याच नादात पडा. बाकीच्या नादात पडताल तर तुम्ही चिखलात फसणार आहेत आणि तुम्हाला नंतर असा पश्चाताप येईल की मराठे पिढ्यांना पार भोग भोगायला लावतील तुम्हाला. धन्यवाद. याच्यातूनच करा ना, याच्यातूनच करा. महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येने करायला सुरुवात करायची आजपासूनच. फेसबुकवरती आपल्या त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जावं, हे काम सुरू करा. कारण आपण शांततेत करायचं सगळं काय. आता 5वा मुद्दा सांगतोय की मी हटत नाही. त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण घ्यावं, नसता याला गुतवायचं. मी भेट नाही, मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही, हा माझा मराठ्यांना शब्द आहे. मराठ्यांशी मी गद्दारी करू शकत नाही. मग जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही. आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आजच, मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असो, नाही ते कुठंही असो, मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून मरायला तयार आहे. परंतु मी हटायला तयार नाही. 6वा मुद्दा सांगतो, हे कशासाठी? 6 महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करीन म्हणतंय, करत नाही. सरकार गुन्हे मागं घेईल म्हणतंय, 6 महिन्यापासून अंतरवलीसह महाराष्ट्राचे घेत नाही. गॅजेट घेईन म्हणता हैदराबादचं घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही, सातारा संस्थांचं घेत नाही. सरकारनं प्रमाणपत्र वाटप करायचे 1 महिन्यापासून बंद केले, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे. सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला 3 मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं, तिथं आपल्याशी दगाफटका केला. मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत रास्ता रोको करा, तो अधिकार आहे तुमचा जनतेचा. आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले. हे जाणून बुजून आपल्यावर अन्याय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अन्याय म्हणजे त्यांचं म्हणणं याने 10% आरक्षण स्वीकारावं. ते 10% आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं, आमची जोर जबरदस्ती नाही. परंतु मराठ्यांची मागणी, राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण, आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही. मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांगणं आहे, मी हटत नाही. चलबिचल करण्याची गरज नाही. कोणी फ्रेश राहा, सगळेजण शांत राहा, मजा बघा. किती दिवस सरकार मराठ्यावर दडपशाही करतंय. आपण वेळेवर ठरवूयात आंदोलन काय करायचं, पण शांततेत. आणि मराठा समाजाला आता शेवटचं सांगणं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे की ती या इंग्रजांना सुद्धा कधी केली नसत. असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या, जातीय द्वेष मराठ्यांविषयी. ते बंदूक त्यांच्या फेसबुक त्या इंस्टाग्रामला टाकणं, ते दाखवणं, ते खुन्नस मराठ्यांविषयी दाखवणं. याचबरोबर आता 7वा मुद्दा सांगतोय, हे झालं त्यांचं. मी भांडलो मायबापा कोणासाठी? मराठ्यांसाठी. मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो, राजकारणी मराठा असो, नोकरदार मराठा असो, व्यावसायिक मराठा असो, शेतकरी मराठा असो, कष्टकरी मराठा असो, गोरगरीब 6 कोटी मराठ्यांसाठी मी भांडतोय. मी बोललोय नेत्याला, राग आलाय मराठ्याच्या नेत्याला. का आला? आमच्या नेत्याला कमवून बोलला. तुझा नेता आहे का जात आहे? तुला नेत्याने जवळ कम केलंय माहिती आहे का? ह्या गोरगरीब मराठ्यांनी तुला मतदान केलंय, तू आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केलंय तुला. आज सगळ्यांची जबाबदारी, सगळ्या आमदारांची. तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो, अधिसूचना तुम्ही काढली ना, तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे, तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठ्याच्या आमदारांना आणि मंत्र्यांना, की तुम्ही अधिसूचना काढली ती द्या, मग ते कसं काय येऊन करतात बघू. मग मी सुद्धा कानाला धरलं असतं की माझी चूक आहे.
गुन्हे मागं घेऊ म्हणले होते, तुम्ही मागं घ्या, मग तो कसं काय येऊन करतो बघू. मी तुमच्या पुढं कानं धरले असते. धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो. आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होता, तू कर. उलट करताय तुमच्या स्वार्थासाठी. गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघालात तुम्ही. माझी मराठा समाजाला विनंती, एकजूट फुटून देऊ नका. तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही, मग मरण पत्करत. आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जाऊन मरायला तयार, पण मी हटायला तयार नाही मराठ्यांना. यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्या स्वारींनी जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण शांततेत. कुठंच राज्यात अशांतता आपल्याला पसरू द्यायची नाही, ही माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे. पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांततेत तुम्ही लाखानं करोडोने एकत्र आले ते सरकारला द्यावंच लागणार. हे 7-8 दिवस 5-6 दिवस काय करतात आपण जरा शांत चित्ताने बघू. ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय. मी शेवटचं एवढंच सांगतो, एक 7-8 दिवस शांत बघा हे काय करते. सायलेंट राहा महाराष्ट्रातले करोडो मराठी. फक्त अमर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन चालू दे आणि शांत बघा कोणचा आमदार, कोणचा मंत्री, गृहमंत्री काय करतोय, काय षडयंत्र करतोय, आंतरवालीवर काय दडपण आणायला लागलेत, कशामुळे आणायला लागलेत. शांत माइंड ठेवा. आपण आपल्या शेतात, आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत. तुम्ही शांत चित्ताने एकदा बघितलं, एक 5-7 दिवस 7-8 दिवस शांततेने घ्या जरा. एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे, फक्त बघा आणि सगळ्यांनी ईमेल करायच्या मागा लागा. मराठ्यांवरची आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली दडपशाही थांबवा. आणि आता शेवटचं सांगतो, काल DYSP साहेबांचं आंबडचे ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही. त्यांना एक विनंती आहे आणि जालन्याच्या SP साहेबांना सुद्धा विनंती, शेवटची. गृहमंत्री जाणून बुजून करतोय, तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका. तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका. ते शांततेत आंदोलन आहे. आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा. शेवटचं सांगणं आहे माझं आज आता. आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगणं आहे, असलं रडकं खेळायचं नाही. जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या, पण असलं रडकं खेळायचं नाही. आणि गोरगरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दडपशे आणायचे नाही. मराठे सहन करायचं तर सहन करतील. मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. आणि शेवटचं सांगतो, नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. लाट अंगावर घेऊ नका. तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. अटक असा शब्द सारखं वापरता तुम्ही, म्हणजे तुम्हाला अटक होणार आहे का तसं दिसतंय का? काय तसं काय पोलिसांची चर्चा झाली काय? नाही, पोलिसांची चर्चा नाही, दिसलंही नाही. परंतु एकूण जो अंदाजा दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा, षडयंत्र रचणं, ट्रॅप रचणं, कालचा प्रयोग, काय गरज होती करायची? आम्ही का मुंबईत चाललो होतो का आधी नाही. तुम्ही तारीख बदलिली गृहमंत्र्यानं, कोर्टाची आमची 13 मार्च होती, अलीकडे घेतली. दुसरं सांगतो, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा, तुम्हाला अधिकार आहे. रस्ता रोको शांततेत झाली, गुन्हे का दाखल केले. तिसरी गोष्ट, 10% घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय? मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षण, यांना वाटतं यो बिल आणि बदलत आणि मराठ्यांचं घाट करील, ते आरक्षण टिकणार नाहीये. आत्ताच लोक कोर्टात गेले. माझ्या मराठ्यांच्या पोराचं वाटळ होय, त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचंच पाहिजे. मी अटक ते 100% मला करणार आहेत, कारण मी शेतकऱ्याचं पोरग आहे. हे मायबाप आहे, सरकार म्हणजे मायबाप. मी शेतकऱ्याचं पोरग आहे. गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. माझ्यासाठी यासाठी असती होय, माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असती का? अटक करा, याच्यावर गुन्हे दाखल करा. काय केलं असं हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे. तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना, मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार. तुम्ही आम्ही 6 महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून. मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत. मराठी घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत. लक्षात ठेवा. तुम्ही हे बघतायत मजा तुम्ही काय काय करायला लागलात. आणि मराठ्यांना मजा बघा 5-7 दिवस यांची. 10% आरक्षणाची अंमलबजावणी आजपासून सरकारने सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये 11,000 शिक्षक भरती सुद्धा सरकारने केलेली आहे. तर तुम्ही म्हटलं होतात की आरक्षण भेटल्याशिवाय नोकर भरती करायची नाही. त्यांनी आरक्षण दिलं, त्यानंतर नोकर भरती सुरू केलेली आहे. त्या नोकर भरतीचा सुद्धा आता मराठा समाजाला फायदा होणार आहे. मी सांगतानाच सांगितलं, पहिल्यांदा मी सांगत होतो, आज नाही. ते नाकारलेलं नाही आम्ही. ते बी ह्याच आंदोलनाने दिलेलं आरक्षण, पण ते टिकणार हे काय आम्ही पहिल्यापासून विचारतोय त्यांना.
ते ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का? कारण ते चॅलेंज केलंय आता, त्याची याचिका दाखल झाली. थोड्या दिवसात त्याची आता मराठ्यांच्या विरोधात जी याचिका करतायत ती तारीख पडणार आहे. ते आरक्षण पुन्हा मराठ्यांच्या पोराचा घात करणार आहे. त्याच्यासाठी आमचं आहे ते द्या असं आमचं त्यांना म्हणणं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय ते घेतील ना, आमचा कुठे विरोध आहे त्यांना. पाटील साहेब, मुख्यमंत्री बोलताना असं देखील म्हटले होते की आम्ही ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या भरून काढल्या आहेत, मात्र आरक्षण टिकणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळं नेमकं आपल्याला कशामुळे वाटतंय की हे आरक्षण टिकणार नाही, नेमकी कारणं तरी आम्हाला सांगावी. नाही, हे सरकारला माहित नाहीत ना, मी का सांगावं? त्यांच्याकडे काय अभ्यास नाहीत काय? सांगितलंय मी सांगायचे त्यांना. आता वेळोवेळी त्याच्यात कुठे वेळ घालायचा आपण, दिलंय ते आता. पण ते आरक्षणात 13% होतं ECBCचं, त्याच्यात आणि याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. याच्यातले खूप रूल तोडलेले आहेत त्यांनी, खूप साधे विद्यापीठं ठेवलेत. इंजिनिअरिंगला, मेडिकलला त्याच्यात काही त्याच्यापासून फायदा नाहीये. मग मोठ्याल्या शिक्षणात नाही, मग आम्ही EBC मध्ये बसतोय, अशा ठिकाणी दिलंय ते आरक्षण. मग तर आम्ही EBC मध्ये बसतोय ना, तुमच्या आरक्षणाची काय गरज आहे? आमची मागणी OBC आरक्षणातून आहे आणि सगळे सोयरे शब्द तुम्ही घेतलेले ते आम्हाला पाहिजे. आणि त्याच्यापासून मी तसं बरं हटू शकत नाही. जेल भोगायला तयार आहे, सडायलाही तयार आहे त्याच्यात, पण मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत. सुटून बी आलो तरी सरकार कोण आरक्षणच घेणार. पाटील, 10% आरक्षणासंदर्भात पेपरमध्ये बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरात जाहिरातबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री नमस्कार करतात. मग त्याचा अर्थ काय धरू मी? मराठ्यांसाठी काय काय केलं? हा, अच्छा, हा, तसा उल्लेख आहे. मराठ्यांसाठी काय काय केलं? गृहमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता, महामंडळ दिलं म्हणता. जरा पोराला विचारून बघा खाली किती जाचं काठी आहेत, त्याचं कर्ज होत आहे का? त्याला किती जाचं काठी आहेत, त्याचं ते पैसे आहेत का? तो बँकेत दाखव, स्टेटमेंट दाखव, अमकं कर तमकं कर. त्याजवळ पैसे, तर तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे? काय गरज आहे इतक्या जाचं काठी त्याच्या द्या? जरा खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला. दुसरं, सारथी दिली ना, सारथीचे पोरं आत्ता आरडत येत, आत्ता टाव फोडीत येते. आणखीन उपोषणला बसलेले हजारो पोरं आहेत. आणि तुम्ही हे 2 भूषण सांगायला लागले, बाकीच्याला नाही दिले का महामंडळ? तुम्ही महाज्योती बार्टी तार्टी नाही का? आम्ही म्हणलो का हे कशाला ओपन केलं? बाकीचे महामंडळ आहेत, आम्ही म्हणलो कशाला दिले? आणि हे दिलं तर सांगायला लागलात. बाकीच्याला आरक्षण दिलं, आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतोय आम्ही. बरोबरी करा, समानता. ते येवल्याचा म्हणत असतो, समानता पाहिजे, समानता करा. मराठ्याला फसू नका. काय काय दिलंय ती जाहिरातबाजी करू. मराठी आता हुशार आहेत आणि तुम्ही किती फोडा. मराठ्यांचे आमदार त्यांचं नाव इलाज आहे म्हणून ते लढतायत. त्यांच्या खालचे कार्यकर्ते मराठ्यांचे जे आहेत ना, त्यांना वाटतं योग्य आहे, आपल्याला एकदा आरक्षण मिळालं म्हणजे आपले लेकरं मोठे होते, नेता काय आपल्याला मोठं करणार नाही असं त्या आमदाराच्या खालच्या कार्यकर्ते म्हणतात. हे 2 दिवसाच्या माझ्यापर्यंतच्या प्रतिक्रियात जर तुम्ही ऐकत असलात ना हे मीडियातून, तर तुम्हाला जाहीर सांगतोय मी की आमदार मंत्री जर सोडले तर खालचे म्हणतात आमच्या लेकराचं कल्याण होईल, मोठा झाला तर आमचा तो नेताच होईल, आरक्षण मिळालं आमचे लेकरं तरी मोठे होते. पण आम्हाला मानता येत नाही तसं. समजून घ्या. आणखीन तरी लाट घेऊ नका मराठ्यांची नाराजीच्या अंगावर. मी आणखीन तुमच्याच हिताचं सांगतोय. तुम्ही माझ्यावर एवढे षडयंत्र असले तरी पण तुम्हाला जर यातून शहाणपणीत असलं, मायबापाची भूमिका बजावत असलात, तर या प्रेसच्या माध्यमातून हे संदेश घ्या. आणि ते किती फुटले तरी मराठ्यांनी त्यांना मराठी विरोध ठरवलाय आता त्या आमदारांना. कारण त्यांना मोठं गोरगरीब मराठ्यांनी केले. आणि ते काय बोलायला लागले ते मराठ्यांनी ऐकलं. ते म्हणतात हे जरांगे पाटील आमच्या नेत्याला बोलला. अरे तुमच्या नेत्याला बोललो पण तुमच्यासाठीच बोललो ना, आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना. तुम्हाला थोडं बोललोय. उलट तुम्ही जातीकडून बोलायला पाहिजे. जातीकडून नाही बोलायचं तर नेत्याकडे जायला पाहिजे, म्हणायला पाहिजे हे द्या. ती कसा बोलतो मग आम्ही बघतो. मी बी कानाला धरीन. मग मोघमत तुम्ही जात दिली सोडून आणि लागला तर बराळायला नेता नेता करीत. मी नाही हटत. तुम्ही म्हटले होते दौरा काढणार आहे, कधीपासून तुमचा दौरा असणार आहे? मला बरंच लागा ना. थोडे 1-2 दिवस बरं लागलं की निघतो. थोडं मला चालता आलं पाहिजे एकट्याला. 2 जण धरून म्हणल्यावर मी पडायचो तिथं गर्दीत. माझा मायबाप समाज मला लेकरावानी प्रेम करतोय माझ्या. हो, मी हे ठासून सांगतो. मी इकडं दवाखान्यात येत, ते तिकडं परेशान आहेत सगळ्या महाराष्ट्रात. मला तसे निरोप आहेत. माझा मायबापलाच समाज प्रेम करतो. मी एकदा जर लोकात गेलो तर लोक भेटायला आले तर मला उभा राहता आलं पाहिजे.
त्यांना सहन होणार नाही ते मला तसं बघून. मराठवाड्यात काढणार आहेत की मग राज्यात मराठी राज्यात येत आणि सगळे ओबीसी बांधव गावखेड्यातले सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत येतात. मी खाली नाही जातीवाद करत, वर बी नाही करीत. मी मराठ्याचा चुकला तरी त्याला ही ग्रामीण भागात सहज बोलू नये. काय तू का मराठ्याचा आहे का, तू का अमक्याचा आहे का, हे सहज बोललं जातं. मी शेतकऱ्याचं पोरग आहे, एखादा शब्द जातो बी. मी त्याला एकट्याला बोललोय, ब्राह्मण समाजाला नाही. मी सांगताना सांगितलं इथून तिथून. आणि माझ्या मनात द्वेष असता ब्राह्मण समाजात तर परळीचे बांधव आले होते माझ्याकडे. परशुरामांचा कार्यक्रम होता मोठा प्रतिष्ठानचा. त्यांनी सांगितलं भाऊ आपल्याला थोडं रस्ता रोकोच हे करायला लागतं. सगळ्या मराठ्यांनी सांगितलं साथ द्या. बंजारा बांधव आले होते, ते म्हणले नाशिकला आमचा मोठा देवीचा कार्यक्रम आहे. म्हणलं पुरा रस्ता मोकळा करायचा. मी सांगितलंय संत रोहिदासांची जयंती होती, ते बांधव आले. म्हणलं पुऱ्या मराठ्यांनी त्याच्यात सामील व्हायचं. आणि त्यांचं जर रॅली रस्ता रोखून आली तर रस्ता रोख बाजूला करायचा आणि त्यांना रस्ता द्यायचा. जातीवादी नाहीये, खालचे लोक आमचे. तुमचा का ठेका घेतला का आणि त्याचा आम्ही आमच्या जीवावर मोठं झालं आणि त्याचा का जुटून आमच्यात. पाटील साहेब, गेल्या अनेक दिवसात ज्यावेळेस सरकारशी तुमचं बोलणं सुरू होतं त्यावेळेस बरेच मार्ग निघत होते आणि एवढा संभ्रम निर्माण नव्हता झाला. तर संवाद बंद झालेला आहे. दोन्ही बाजूंनी काही मागणी एकमेकांकडे पोहोचत नाही. तुम्हाला काय वाटतं याच्यातून काय तोडगा वगैरे निघू शकतो किंवा काय मार्ग निघू शकतो यावर? नाही मी कसं काय सांगू त्यांना. ते नेत माझ्या विरोधात आता खूपच आमदार उभा केलेत, मंत्री उभा केलेत, एक टोळकच उभा केलंय. आणि ते संस्थाच आणल्यात माझ्या विरोधात चौकशाला. कर हो ते दूध का दूध पाणी पाणी, अटक करा, नामकं करा, गुन्हेच काय दाखल करायला लागले, नाटकच कशाला नाराजी घेता. त्यांनी मायबाप आहे ना, मायबाप आहे ना. एक शेतकऱ्याचा पोरगा गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी लढतंय ना, त्यांनीच म्हणायला पाहिजे. चला बघू बरं चर्चा करून आपण काय तोडगा निघतोय का. तुम्ही यायचंच नाही ना, आम्ही कसं काय चर्चा करायची. 17 दिवस झालं बसलोत आम्ही. आलात का तुम्ही? तुम्हाला वाटतंय ना मराव ह्यो असाच माझा मायबाप समाज मला मरू देईल. तुमचं गैरसमज काढून टाका. त्यांची तयारी तर पाहिजे का. आम्ही बळत म्हणा ये इकडं परत म्हणते भ्याला मागं सरकारला. त्यांची तर तयारी पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे दिल खुलासपणे, हो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. दिल खुलास सांगितलं पाहिजे. इतक्या दिवसात आम्ही सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करणार आहे. बघतील माझे मराठी काय करायचे, वेळ द्यायचा करायचा. संवाद झाला पाहिजे. त्यांना करायचाच नाहीये, त्यांना मला गुतवायचंय. त्यांना वाटतं ह्यो काटा आहे, ह्यो संपला की आपलं जुळतच नाही. मग तर बिघडलं. सांगू ऐकत असला तर आणखीन एकदा ऐका. तुम्ही यासाठी नेमली आणि पुरे मराठीच रोष पूर्ण झाले. पुरे अटक केले ना, पुऱ्या महाराष्ट्रात पांढरा दिसणार. इथून ते नुसते मराठी बसलेले करोडात, भयानक मराठी बसलेले दिसणार तुम्हाला. सगळे भूक हडताळच होणार. मराठीतच सांगतात. मी विनंती करतो त्यांना नका करू. तुम्ही फक्त बसायचं तर शांततेत बसा, नका करू. त्यांना संवादच नाही करायचा. सरकारने समाजाचं पाऊल उचललं तर तुम्ही तयार आहात? अरे आम्ही कोणत्या दिशे नाही म्हणलेलं नाही. चला शब्द आहे तुम्हाला आमचा, कोणत्या दिशे नाही म्हणलेलं नाहीत आम्ही. सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलेलं नाही आणि तोडगा काढू नये. आम्ही हमेशाच म्हणलो ना उपोषणा सुद्धा, तुम्ही या आणि चर्चा करा, तोडगा काढा. आताही तुमच्या प्रश्नाला तेच उत्तर दिलंय. तुम्हाला चर्चेलाच यायचं नाही, तोडगा कसं काय निघ. या तुम्ही चर्चेला, सांगा इतक्या दिवसात आम्ही सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करणार आहे. बस का आता. या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 मंत्री आहेत. कोणानं तुम्हाला संपर्क केलाय त्यामधून? नाही एकानी बी नाही, एकाही मंत्र्यांनी केला नाही. आता काय असतं बरं का, सगळी एकजूट झाली मराठ्यांच्या विरोधात, त्याच्यामुळं येणार नसतील. शेवटी आता मराठ्यांची त्यांना गरज नाही, गोरगरिबांची. ते मंत्री आमदार होऊन बसलेत आता. चलो धन्यवाद. नाही पुढे घेऊन जा ना. ते भेणार माणूस असला ना, तो इकडे तिकडून निघून जातो. ते म्हणतो चला इकडे दार उघडा, तिकडे दार उघडा, आपलं सटका इथंच आहे. आणि इथून सुट्टी झाली का अंतरवाली ती. आणि अंतरवालीत नसलो तर समाजाच्या दर्शनासाठी जाणार आहे चर्चा करायला. चलो धन्यवाद भाऊ. एक प्रश्न पाटील, तुमच्या विरोधात मुंबईमध्ये गुन्हा दाखल झालेला शिवसेनेच्या एका कार्यकर्ते करू द्या. माझी काही चूक गुन्हा नाही. काय दाखल झालेला आहे? तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जातीवाचक शब्द वापरले म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि राज्यभर असे गुन्हे दाखल होऊ शकतात. आम्ही सुद्धा करत येईल ना. नाही त्या तसं नाही येते प्रकार.
तुमच्या विरोधात तक्रार नाही की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तुमचा व्हिडिओ शेअर केल्यावर जो शेअर करणार आहे ना त्याच्यावरती तो गुन्हा दाखल करेल. पण जो बोललाय त्याच्या विरुद्ध तक्रार झाली, तुम्ही बोललेला आहे. ठीक आहे ना, न्यायालय मला न्याय देईल. पण आम्ही सुद्धा 6 महिने त्यांनी आम्हाला फसवलंय. जेवढे मंत्री या व्यासपीठावर आले होते 6 महिन्यात, जे अधिकारी आले होते, जे OED आले होते, सगळ्यावर मराठी गुन्हे दाखल करणार आणि करोडोच्या संख्येनं करणार. आम्ही करणार. मग सुट्टी कोणालाच नाही, न्याय सगळ्याला सारखा, सगळ्याला सारखा. तुम्ही सुद्धा आमच्या आई बहिणीचं त्यावेळेस अपमानच केलेला आहे. हो, आमच्या सुद्धा माता मावल्या सगळ्या तुमच्या विरोधात गृहमंत्र्याच्या आणि त्यांच्या विरोधात तक्रारी देणार आहे. नक्की देणार आम्ही सुद्धा. तुम्ही एकदा फक्त पाऊल उचलून बघा, आम्ही आधी नाही करणार. तुम्ही पाऊल उचललं की आम्ही सुरू केलं. पाटील साहेब, कोर्टाने तुम्हाला सांगितलं शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याची तुम्हाला परवानगी दिलेली आहे. मग तुमचा मंडप त्या ठिकाणी काढला जातो, तुम्ही कालपासून आरोप करता. मग तुम्ही कोर्टात दाद मागणार का? कारण कोर्टाने तुम्हाला शांततेत आंदोलन करायला परवानगी दिली. हे बघा, मान्य न्यायालयाने जे जे आम्हाला सांगितलं ते आम्ही प्रामाणिकपणानं केलं. त्यांचा शब्द मान्य न्यायालयाचा उपोषण साखळी शांततेत सगळं केलं. त्यांनी आता पुन्हा एकदा सांगतो, DYSP साहेबांनी, आंबे साहेबांनी शब्द दिला आम्ही हात लावणार नाहीत, त्यामुळं तोपर्यंत आम्ही ऍक्शन काहीच घेणार. त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही DYSP साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवणार. आम्ही सुद्धा काही करणार नाही. फक्त त्यांनी जे लोक उचलायचं सुरू केलं ना ते बंद करावं. आजपासून ते बंद करावं सगळं त्यांनी. आता मला उद्या हे ऐकायला यायला नको की लोक उचलले. तुम्ही ही दडपशाही बंद करा, आंतरवालीसह महाराष्ट्रातली सगळीच. आणि गोडी गुलाबीने याच्यातून मार्ग कसा काढता येईल ह्याच भानगडीत पडा. सरकारच्या हातातून संधी गेलेली नाही. समाजाचा रोष अंगावर घेऊ नका, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. आणखी एक प्रश्न आहे. राजेश टोपेंवरती 2 दिवस झाला आरोप सुरू होते. शरद पवारांनी राजेश टोपेची बाजू घेतली आणि शरद पवार म्हणतात की आंदोलन सोडवण्यासाठी सरकारची राजेश टोपेची मदत केली. आता कुणी कोणाची मदत केली असं शरद पवार हा ना, त्यांचे त्यांना माहिती. मला तर काही विचारलं नाही कुणी, त्यामुळे त्याचं उत्तर मला देता येणार नाही. पण एक सांगतोय त्याच्यातलं की सगळेच येत होते, पुरेच आखेचे आखेच. मग कोण कोणाला आणत होते ते तर मुख्यमंत्री साहेब सगळं आलते. टोपे साहेब एकदा ते तर दोघं जेवले बी जणून म्हणते एका जागेवर, मला काल माहिती मिळाली. मग तुमचं जमतं आणि तुम्हाला काही नाही साधलं की उगा आरोप करायचे एकामेकावर. तुम्ही तुमच्यावर आधी म्हणले शिंदे साहेबांनी बसले आंदोलन, नंतर म्हणले पवार साहेबांनी बसलं, नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबांनी बसलं, नंतर म्हणले बच्चू कडू भाऊन बसलं, नंतर म्हणले राज ठाकरे साहेबांनी बसलं, नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबच आहे त्याच्या मागं. नाही म्हणले, नंतर म्हणले अशोक चव्हाणच आहेत. ते तर सोडून दिलं. म्हणले नाही बाळासाहेब थोरात आहे, तुम्हाला मिळत नाही म्हणे. मग सगळं सोडून दिलं. म्हणले राजू शेट्टी का काय की अरे तुम्हाला काही मिळ आहे का नाही का. नंतर तर म्हणले देवेंद्र फडणवीसचाच पुरा हात यायचा आणि सगळे सोडून दिले. म्हणले आतून कोणाचाच हात नाही, फक्त अजित पवारचा. बघा कार्यक्रम यांचा. अरे गोरगरीब समाजाने आंदोलन उभा केलेलं आहे, भानगडीत नका पडू, काही हाताला लागणार नाही. SITच्या नाही आणि पोलिसांच्या नाही, गुन्ह्याच्या नाही, तुमच्या हाती एक लागू शकतं. मराठ्यांचा रोष आणि मराठ्यांना तुम्ही असं केलं म्हणून बाकीच्या जाती म्हणणाऱ्यात हे आपल्याला सुद्धा असंच करू शकतात. एवढा रोष पत्करायला लागेल. ह्या भानगडीपेक्षा आजची प्रेस प्रामाणिकपणाने जर ऐकत असाल तर तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. तुम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी करून नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठी शांत चित्ताने ऐकत आहेत. काय करताय तुम्ही? झोपलेले नाहीत, खचलेले नाहीत आणि घाबरलेले सुद्धा नाहीत. तुमच्या आंदोलनाला एवढे दिवस मोठा प्रतिसाद पाठिंबा मिळालेला आहे, मिळतो आहे. पण या सगळ्या 2-4 दिवसापासून तुमची वक्तव्य, त्याच्यानंतर सरकारनं स्थापन केलेली SIT किंवा सरकारनं एक वेगळं पाऊल टाकलंय, सरकार संवाद साधत नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या याच्यावर काही परिणाम झालेला दिसतोय का? एवढा बी नाही. या आजचे दिवस चालन काढून बाहेर जाऊन येऊ का? बघा मराठी लवखंडच लगेच हटूच शकत नाही. फक्त मी सांगणार नव्हतं पण सांगितलंय तुम्हाला. मराठी शांत चित्ताने ऐकतेत. कोण काय करतोय, कसं जरांग्या पाटलावरती षड्यंत्र रचायला लागलेत आणि आपल्या गोरगरिबाला आरक्षण मुद्दाम कसं द्यायचं नाही, कसं मुख्यमंत्री गृहमंत्री एकत्र झाले
त्यांनी मराठ्यांचे आमदार आपल्या विरोधात कसे बोलायला लावले, कोणचा आमदार आणि मंत्री बोलतोय हे मराठे बघतायत. मला हे मीडियाच्या बांधवाला सांगायचं नव्हतं, पण तुमच्यावर माझा लय विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंय सत्य, आणि माझ्या पोटात राहत नाही, मी बोलून टाकतो. मराठे शांत चित्ताने बघतेत. मला इथं तुम्ही रोज बघतात, तरी बी इथं पोलिसांना सुद्धा विचारा, 7-10 हजार लोक रोज येत भेटायला. आणि मी काय वाईट करतोय समाज मायापासून लांब जायला? मी काय माया स्वार्थासाठी काही बोललोय? समाजाला 6 महिन्यापासून फसवायला लागलात म्हणून समाजासाठी बोललोय. मी काय समाजाच्या विरोधात बोललो? समाज कशामुळे लांब जाईल माझ्यापासून? आणि समाजच माझा मायबाप आहे, तीच शक्ती आहे माझी. आणि मी कोणाच्या जोरावर लढतोय? त्यांचेच लेकरं मोठे व्हात म्हणून. 1 इंच मागे जाणार नाही. ते केशीला भेट नाहीत, ते सरकार काय दडपशाही करतं याला भेट नाहीत. ते 5-7 दिवस शांत चित्ताने बघणार आहेत हे काय करते. शेवटी यांनी केलेल्या दडपशाहीचा अंत होईल. ते विरोधी पक्षांबद्दल तुमचं काय मत आहे? कारण विरोधी पक्षातले लोक जे आहेत, पूर्वी तुमच्याकडे यायचे, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरद पवार असतील किंवा इतर सगळे नेते, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, त्या तुमच्या आंदोलनाबद्दल सध्या काहीच भूमिका घेत नाही. तुम्ही म्हणताय तुमची दडपशाही सुरू आहे, दडपशाहीबद्दल सुद्धा ते काहीच भूमिका घेत नाही. विरोधी पक्ष का दखल घेत नाही? काय काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल भूमिका काय तुमची? त्यांचे त्यांनाच माहीत, आपल्याला नाही सांगता येणार ना. त्यांचं त्यांनाच माहीत. पण सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेकराच्या बाजूने आहेत आणि आंदोलनाच्या बाजूने आहेत. कारण मी या समाजासाठी मरायला निघालेलो आहे, त्यामुळं ते मला इंचभर सोडू शकत नाही, किती केस झाल्या काय झालं तरी. पण विरोधी पक्षांची जबाबदारी असते आहे ना. मी बी म्हणतोय ना, न्याय मंदिर तेवढंच असतं ना. मग ते का करत नाही? त्यांच्या- न्याय काय मंदिर, सांगणं आहे तुमचं? न्याय मंदिराची लाईट गेली वाटतं, इन्व्हर्टर नाही वाटतं त्या तिथं, चार्जिंग नाहीत. ते गोरगरिबाला न्याय द्यावा नाही वाटतं त्यांना धवशीला असं रातची. अरे हे लय अवघड कार्यक्रम आहे. मी म्हणूनच सांगतो, सरकारनं गृहमंत्र्यांनी गलत ठिकाणी हात घातला. हो खरं सांगतो तुम्हाला. आणखीन बी मी मागं सरकारणारातला नाही, भेनारातला नाही. ते बिचारे त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते गप्प बसत असतील. तुम्हाला एक सांगू, मी एक क्लिप ऐकली, बाळासाहेब थोरात साहेब बोललेत आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणते असं